मंत्र दुष्पुराण इंद्रम मुम्मात विश्वानमाहो वेदांतिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्दे निर्वन्ति सन्ति शैवायमीशं शिवयत्यवोशं यं वैष्णवा विष्णुरिति स्थिवन्ति बुद्धस्तथा बौद्ध जैन तस्य काले चित्तदस्त संता गोपाल कृष्ण भगवान की गणपती बाप्पा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे नमन संतांची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दहा तुका या कीर्तन रूपी सेवेसाठी मला गुरु वारकरी संप्रदायाचे कळस देहू निवासी भगवत भक्त तुकोबारा यांच्या 4 चरणाचा अभंग संतबळ प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगामध्ये भगवंत भेटीने आपली चिंता दूर होते, आपलं भाग्य उजळतं. आपल्या भाग्याचं लक्षण तुकोबारा सांगतात की आपलं भाग्य कसं आहे की आपल्या भाग्यामध्ये वारंवार चिंता येत असते आणि ही चिंता भगवंत चरणाने भगवंताच्या दर्शनाने आपली चिंता दूर होते आणि आपलं जीवन हे सार्थक लागतं असं तुकोबारा या अभंगात सांगतात. या गणेश मंडळाने सिद्धिविनायक गणेश मंडळ या मंडळाने मला बोलवले आहे कीर्तनरूपी सेवेसाठी. आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस, आज दुसरी सेवा या गणेश मंडळाने मला दिलेली आहे. हे माझं अहम भाग्य आहे, हे माझं परम भाग्य आहे की श्रीकाळेश्वर पांडुरंगाच्या चरणी माझ्या जीवनातली पहिली सेवा मी या शेंदवडे गावात करतोय आणि हे मायबापांच्या चरणी ही पहिली सेवा म्हणजे माझं अहम भाग्य आहे की ही सेवा करायला मला या गावामध्ये माझं भाग्य उजळलेलं आहे. तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही. म्हणे माझं गणोत्यांची सेवा, तुका म्हणे माझं गणोत्यांची सेवा, म्हणे माझं गणोत्यांची सेवा, तुका म्हणे माझं गणोत्यांची सेवा.
जगद्गुरु तुकाराम महाराज उजळे भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता तेव्हा या भावा सापडला. उजळे भाग्य प्रत्येक व्यक्तीला आपला भाग्याचा उदय कसा होईल, माझं भाग्य हे कसं चांगलं असेल, माझ्या भाग्याचा उदय झाला पाहिजे, हे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये वाटत असतं. म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 प्रकारचं भाग्य सांगतात. इहलोकी भाग्य म्हणजे संसारिक भाग्य, परलौकिक भाग्य की दुसऱ्यावर अवलंबून असलेलं भाग्य, आणि परम भाग्य की भगवंत चिंतनाने आपल्याला जे भाग्य मिळालेलं आहे ते भाग्य आमच्या जीवनात कसं घडवता येईल हे आपण स्वतःला ठरवायचे असतं. संसारिक भाग्यामध्ये माणसाला अनेक गोष्टींची चिंता असते. आपलं भाग्य उजळायचं असेल तर प्रत्येकाला वाटतं की मी थोडीशी जीवनामध्ये मेहनत केली पाहिजे. तुकोबारा म्हणता की आपल्याला जर आपल्या भाग्याचा उदय करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी स्वतःहून ओढून घेतो. मग आपण म्हणतो आपलं भाग्य कसं चांगलं असेल तर प्रत्येकाला वाटतं माझं घराचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं चांगलं झालं पाहिजे, माझा मुलगा शाळेत जात असेल, कॉलेजमध्ये जात असेल तर चांगले टक्के मिळाले पाहिजे, हे भाग्याचे लक्षण आहे. पण तुकोबारायांना या संसारी भाग्यामध्ये कधी रस नव्हता, आणि तुकोबारायांना संसाराचा कुठेही तुकोबारायांना संसारामध्ये सुख मिळत नव्हतं. म्हणून संसारामध्ये किती आपण हे करा, किती चांगलं करा, पण या संसाररूपी देहामध्ये संसाररूपी प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला दुःख सहन करावं लागतं. घरामध्ये खूप चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण एखादी वेळेस महिलेने काही गोष्टी सांगितली घरच्यांना, घरात सर्व हलवेल आहे, पण तरी सुद्धा वाटतं माणसाला की आज हे आणून घ्या. जर ते आणलं नाही आणि थोडंसं बोलणं झालं की त्या माणसाला सुद्धा वाटतं की एवढं सर्व करून सुद्धा मला या संसाररूपी याच्यामध्ये दुःखच यावा, कधी चांगलं वाटत नाही. म्हणून या संसारी भाग्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये कधी सुख येत नाही, दुःखच असतं. पण तुकोबारा म्हणता की संसाराच्या कितीही चांगल्या गाड्या उभ्या केल्यात आणि किती माड्या उभ्या केल्यात तरी याच्यात सुख नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्रदार, भाग्य तरी नोहे धन पुत्रदार, भाग्य तरी नोहे धन पुत्रदार, भाग्य तरी नोहे धन पुत्रदार. निकटवास बरा, निकटवास बरा, भाग्य तरी नोहे धन पुत्रदार, भाग्य तरी नोहे धन पुत्रदार. निकटवास बरा, निकटवास बरा, धनवाई. भाग्य तरी नोहे धन पुत्रदार, भाग्य तरी नोहे धन पुत्रदार. म्हणून तुकोबारा सांगता की संसारी भाग्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. परलौकिक भाग्य म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारं भाग्य असतं. म्हणून तुकोबारा म्हणता की आपल्या जीवनामध्ये संतांच्या भेटीने, संतांच्या चिंतनाने, संतांच्या चिंतनाने आपलं भाग्य हे उजळत नाही.
एखादी व्यक्ती असतो, खूप चांगली मेहनत घेतो, जीवनामध्ये खूप कष्ट करतो, खूप मोठं व्हावं असं त्याला वाटतं, पण जीवनामध्ये त्याच्या भाग्यात काही गोष्टी नसतात आणि त्याचे भाग्य उजळत नाही. कारण की हे लोकीचं भाग्य दुसऱ्याला अवलंबून असलं की काही गोष्टी घडत नाही. म्हणून तो खूप प्रयत्न करतो आणि अपयशी होतो. एखादी उमेदवार इलेक्शन मध्ये उभा राहतो, खूप मेहनत घेतो, पण यश त्याच्या अंगी येत नाही. कारण की हे लोकांना अवलंबून काम आहे. याने किती नियोजन केलं तर ते होत नाही. एखादी व्यक्ती सूक्ष्म नियोजन लावतो आणि विजयी होतो. एखादी विद्यार्थी दिवसभर फिरतो, खूप फिरतो, पण रात्रीचा दिवस करतो आणि रात्री अभ्यास करून हा विजय संपादन करतो. आणि जे दिवसा अभ्यास करतात रात्री निश्चिंतपणे झोपून जातात, सकाळी पेपरला जातात तर काही लक्ष देत नाही. कारण की काही वेळेस जीवनामध्ये जास्त कॉन्फिडन्स सुद्धा जास्त माणसाला वाटतं की मी खूप हुशार आहे. काही वेळेस त्याच्यात सुद्धा फसगत होते, त्याच्या जीवनामध्ये तो अपयशी होतो. परलोकी भाग्य. तुकाराम महाराज म्हणता की भक्ताने दुसऱ्यावर विसंबून राहू नये. भगवत भक्ती करत असताना भगवंताचं नाम स्मरण करावं, चिंतन करावं. कारण की भगवंत आपल्या पाठीमागे उभे असतात. एखादी वेळेस आपल्याला असं वाटतं